हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल विजन 24/7. या चॅनलवरती आपण DFSL सिनियर आणि ज्युनियर लॅब असिस्टंट आणि सिनियर क्लर्क या एक्झाम रिलेटेड सर्व टॉपिक्स कव्हर करत आहोत, तेही एकदम फ्री. विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवरती तुम्हाला या एक्झाम बद्दल सर्व टॉपिक्स मिळणार आहेत. या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे बायोलॉजी मधला, जो आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर वेळ न घालवता सुरू करूया आपण आजचा टॉपिक. तर डायजेशन ही एक सिंपल प्रोसेस आहे, ज्यामध्ये कॉम्प्लेक्स फूड सबस्टन्स हे सिम्पलर फूड सबस्टन्स मध्ये कन्वर्ट होतं आणि बॉडीमध्ये जे सर्व न्यूट्रिएंट्स जे आपण फूड थ्रू घेतो, ते सर्व न्यूट्रिएंट्स जे आहेत ते बॉडीमध्ये ऍब्सॉर्ब होतं आणि जे वेस्ट राहतं ते बॉडीच्या बाहेर निघतं. तर या सर्व प्रोसेसला डायजेशन हे असे म्हणतात. डायजेशन या प्रोसेससाठी जे सिस्टीम वर्क करतं त्या सिस्टीमला डायजेस्टिव्ह सिस्टीम असे म्हणतात. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम ही मेनली 2 पार्ट्स मध्ये डिवायडेड आहे. एक म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट और एलिमेंटरी कॅनल, ही झाली फर्स्ट पार्ट, आणि सेकंड पार्ट जो आहे तो आहे ऍक्सेसरी ऑर्गन्स. तर एलिमेंटरी कॅनल और गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट मध्ये जे ऑर्गन्स आपण कन्सिडर करतो ते आहेत मेनली माउथ, ट्रॅकियालाच आपण फॅरिंग्स असे म्हणू शकतो. माउथ, फॅरिंग्स, स्टमक, इसोफेगस, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम आणि एनस. आणि ऍक्सेसरी ऑर्गन्स मध्ये जे ऑर्गन्स आहेत ते आहेत टीथ, टंग, सलायव्हरी ग्लँड्स, लिव्हर, गॉल ब्लॅडर, पेनक्रियास. हे जे आहेत हे ऍक्सेसरी ऑर्गन्स मध्ये इन्क्लूड आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, बघूया डिटेल्स मध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम ही कशी वर्क करते. डायजेस्टिव्ह सिस्टीम ही जी सिस्टीम आहे याचं स्टार्टिंग पॉइंट जे आहे माउथ, आणि ही सिस्टीम आहे ही एंड होते एनस वरती. स्टार्टिंग पॉइंट ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम इज माउथ अँड एंड पॉइंट इज एनस. तर सुरू करूया आपण या सर्व जे ऑर्गन्स इन्क्लूड आहेत डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये, याचे सर्वांचे फंक्शन्स आणि रोल जाणून घेऊया. तर सर्वात आधी सुरू करूया माउथ. तर माउथ हे फर्स्ट ऑर्गन आहे जे डायजेशन प्रोसेसला स्टार्ट करतं. तर माउथचं मेनली फूड इनटेक साठी काम होतं, म्हणजे फूड इंजेक्शन मध्ये जे हेल्प करतं ते माउथ हेल्प करतं. तर माउथचं मेन रोल हेच आहे की इट हेल्प्स इन फूड इंजेक्शन. तर माउथ मध्ये आता 3 ऍक्सेसरी ऑर्गन्स जे आहेत ते प्रेझेंट आहेत, ते म्हणजे टीथ, सलायव्हरी ग्लँड्स आणि टंग. तर टीथचं मेन फंक्शन आहे की चिविंग ऑफ फूड. जे पण फूड आपण इनटेक करतो त्या फूडला स्मॉल पीसेस मध्ये ब्रेकडाऊन करायचं काम जे आहे ते टीथ करतं. तर मोस्टली ह्युमन ऍडल्ट्स मध्ये 32 टीथ्स राहतात. तर टीथ्स जे आहे हे 4 टाइप्स मध्ये डिवाइड आहे: इनसायझर्स, कनाइन्स, प्रीमोलार आणि मोलार्स. तर मोस्टली इनसायझर्स हे 8 प्रेझेंट राहतात, कनाइन्स 4 इन नंबर्स राहतात, त्याच्यानंतर प्रीमोलार्स हे 8 राहतात आणि मोलार्स 12. असे टोटल 32 टीथ्स जे आहेत ते ह्युमन मध्ये प्रेझेंट राहतात. त्यानंतर 4 विजडम टीथ्स पण राहतात. तर टीथचं मेन जे फंक्शन आहे ते आपण बघितलं. त्यानंतर नेक्स्ट फंक्शन बघूया, ते म्हणजे टंगचं. तर टंग आपल्याला सगळ्यांना माहित आहे की टंगचं मेन जे आहे ते काम आहे चव प्रिडिक्ट करणे. की टंग जे आहे म्हणजे जीभ जे आहे, त्यामुळे आपल्याला जेवणाची किंवा जे पण फूड सबस्टन्स आपण इंटेक करतो त्याची चव कळतं. तर टंग वरती टेस्ट रिसेप्टर्स हे प्रेझेंट राहतात, ज्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या फूड सबस्टन्सची चव याही कळते. त्यानंतर बघूया थर्ड ऑर्गन, ते म्हणजे सलायव्हरी ग्लँड्स. तर सलायव्हरी ग्लँड्स हे मेनली सलायवा सिक्रेट करतात. सलायवा सिक्रेट करून एक एन्झाईम राहतं ज्याचं नाव आहे सलायव्हरी अमायलेज. सलायव्हरी अमायलेज जे आहे हे मेनली कार्बोहायड्रेट डायजेशन मध्ये हेल्प करतं. आणि नेक्स्ट आता फूड जे आहे ते आपल्या माउथ मधनं नेक्स्ट पास होतं फॅरिंग्स मध्ये. तर फॅरिंग्स यालाच आपण थ्रोट सुद्धा म्हणतो. तर फॅरिंग्स जे आहे हे एक पॅसेज आहे ज्यामधून फूड जे आहे ते पास होतं, आणि ते पास होतं इसोफेगस मध्ये. तर इसोफेगसचं फंक्शन काय आहे, तर इसोफेगस हे एक थिन ट्यूब आहे जी अराउंड 25 सेंटीमीटर लॉंग आहे. तर ही ट्यूब जे आहे हे आपलं फूड जे आहे ते नेक्स्ट ऑन स्टमक पर्यंत पोहोचवण्याचं
काम करतात. तर आता स्टमकचं फंक्शन बघूया. तर स्टमक हे जे शेप ऑर्गन आहे. तर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की व्हॉट इज द शेप ऑफ स्टमक. तर स्टमक हे जे शेप ऑर्गन आहे आणि स्टमकचे मेन 4 फंक्शन्स आहे, जे म्हणजे फूड जे आहे ते पार्शियली डायजेशन मध्ये ते हेल्प करतं. त्याच्यानंतर जे फूड आहे, स्टोरेज ऑफ फूड जे आहे, म्हणजे फूड जे जमा राहतं आपलं ते पोटामध्ये जमा राहतं. त्यानंतर थर्ड जे फंक्शन आहे ते काय, मेकॅनिकल चर्निंग. आणि फोर्थ जे आहे ते रेग्युलेशन ऑफ काईम. तर काईम हे असं पार्शियली डायजेस्टेड सब्स्टन्स जे राहतं, म्हणजे जे पूर्णपणे डायजेस्ट नाही झालंय पण पार्शियली डायजेस्ट झालाय, म्हणजे एक आपण म्हणू शकतो अर्धवट डायजेस्ट झालेला आहे, त्या सबस्टन्सला आपण काईम असे म्हणतो. तर याचं रेग्युलेशन पण हे स्टमक मध्ये होतं. त्यानंतर स्टमक मध्ये वेगवेगळे गॅस्ट्रिक ऍसिड प्रोड्यूस होतात. तर फर्स्ट मेन जे ऍसिड प्रोड्यूस होतं स्टमक मध्ये ते आहे, किंवा सिक्रेट होतं स्टमक मधून, ते आहे HCl. त्याच्यानंतर सेकंड जे आहे ते आहे म्युकस. आणि थर्ड जे आहे गॅस्ट्रिक एन्झाईम ते आहे पेप्सिन, रेनिन आणि लायपेज. तर हे जे एन्झाईम्स आहेत हे मुख्यतः प्रोटीन डायजेशन मध्ये हेल्प करतात. त्याच्यानंतर पेप्सिन जे आहे इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये राहतं, बट जेव्हा ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये होतं ते HCl सोबत मिक्स होऊन हे प्रोटीन डायजेशन मध्ये हेल्प करतं. त्याच्यानंतर नेक्स्ट जो ऑर्गन आहे तो आहे आपला स्मॉल इंटेस्टाईन. तर स्टमक मधून जे फूड नेक्स्ट ऑन पास होतं ते होतं स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. तर स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जाण्यापूर्वी आणखी ऍक्सेसरी ऑर्गन्स आपण जाणून घेऊया, जे आहेत लिव्हर, गॉल ब्लॅडर आणि पेनक्रियास. तर आपण यांचे फंक्शन जाणून घेऊया, त्यानंतर आपण स्मॉल इंटेस्टाईनचं फंक्शन बघूया. तर सगळ्यात पहिले लिव्हर. तर लिव्हर जे आहे लार्जेस्ट ग्लँड आहे. तर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की विच इज द लार्जेस्ट ग्लँड ऑफ द बॉडी. तर लिव्हर हे लार्जेस्ट ग्लँड आहे. हे याचा लिव्हरचा कलर जो आहे तो रेडिश ब्राऊन कलर आहे. तर हा पण क्वेश्चन विचारण्यात येऊ शकतो. त्यानंतर लिव्हर हा वेट मध्ये अराउंड 5 kg राहतो. आणि लिव्हर जे आहे हे मुख्यतः फॅट्स डायजेशन मध्ये हेल्प करतं. लिव्हर जे आहे हे बाईल प्रोड्यूस करतं, जे की एक ग्रीनिश येलो डायजेस्टिव्ह एन्झाईम आहे. सो हे जे बाईल आहे हे डायजेशन मध्ये हेल्प करतं. आणि हे जे याचं स्टोरेज जे आहे हे गॉल ब्लॅडर मध्ये होतं, जे की एक पी शेप ऑर्गन आहे. लिव्हर जे आहे हे बाईल प्रोड्यूस करतं, जे की एक येलोइश ग्रीनिश डायजेस्टिव्ह ज्यूस आहे, जे डायजेशन मध्ये हेल्प करतं. आणि बाईल हे गॉल ब्लॅडर मध्ये स्टोअर राहतं. त्यानंतर नेक्स्ट फंक्शन बघूया आपण पेनक्रियाचं. तर पेनक्रियास जे आहे हे पेनक्रियाटिक ज्युसेस सिक्रेट करतात. तर मोस्टली जे पेनक्रियाटिक ज्युसेस पेनक्रियास सिक्रेट करतात त्यांचे नावं आहेत पेनक्रियाटिक अमायलेज, ट्रिप्सिन आणि लायपेज. तर पेनक्रियाटिक अमायलेज हे मेनली कार्बोहायड्रेट डायजेस्ट करण्यासाठी हेल्प करतात. त्याच्यानंतर ट्रिप्सिन हे डायजेस्ट करायला हेल्प करतात प्रोटीन्स. आणि लास्ट जे आहे लायपेज हे डायजेस्ट करतात फॅट्स. त्याच्यानंतर पेनक्रियाटिक ज्युसेस जे आहे हे ड्युडेनम मध्ये एंटर करतात. तर ड्युडेनम काय आहे, तर ड्युडेनम हे स्मॉल इंटेस्टाईनचा पार्ट आहे. तर चला बघूया आता स्मॉल इंटेस्टाईनचे फंक्शन. स्मॉल इंटेस्टाईन हे 3 पार्ट्स मध्ये डिवाइड आहे, डिओडेनम, जेजुनम आणि इलियम. तर स्मॉल इंटेस्टाईन हे अराउंड 6 to 9 meters लॉंग असतं आणि 3 पार्ट्स मध्ये डिवाइड असतं. डिओडेनम जे आहे हे स्टमकला अटॅच राहतं, जेजुनम आहे हा मिडल पार्ट राहतं आणि इलियम जे आहे हे लार्ज इंटेस्टाईनला अटॅच होतं. तर स्मॉल इंटेस्टाईन मध्ये विलाय प्रेझेंट राहतात, जे कम्प्लीट ऍब्सॉर्प्शन ऑफ फूड मध्ये हेल्प करतात. तर स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आपलं फूडचं कम्प्लीट डायजेशन प्रोसेस कम्प्लीट होते. त्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन मधनं जे पण अनऍब्झॉर्ब फूड आहे, जे पण फूड ऍब्झॉर्ब झालं नाही त्याला आपण वेस्ट मटेरियल पण म्हणू शकतो, हे सगळं लार्ज इंटेस्टाईन मध्ये पास होतं. तर लार्ज इंटेस्टाईनचं मेन रोल हा आहे की लार्ज इंटेस्टाईन मेन वॉटर ऍब्सॉर्प्शन मध्ये हेल्प करतं. त्यानंतर लार्ज इंटेस्टाईन मध्ये जे पण वेस्ट मटेरियल त्याला आपण फिकस म्हणतो, हे रेक्टम मध्ये स्टोअर्ड राहतं. तर रेक्टमचं हेच फंक्शन आहे की यामध्ये सर्व वेस्ट फूड किंवा वेस्ट सबस्टन्सेस जे आहेत ते स्टोअर्ड राहतं. आणि त्यानंतर ऍनस थ्रू हे सगळं वेस्ट मटेरियल जे आहे ते बॉडीच्या बाहेर निघून जातं. हे झाले आपले कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीमचे फंक्शन्स डिटेलमध्ये एक्सप्लेन करून. आय होप तुम्हाला सगळ्यांना हे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे जे पण ऑर्गन्स आहे यांचं रोल आणि फंक्शन्स समजले असतील.
तर आता बघूया काही न्यूट्रिशनल डिसऑर्डर आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम रिलेटेड काही डिसऑर्डर्स. तर पहिला आहे क्वाशिकर. क्वाशिकर हा मोस्टली प्रोटीन डिफिशियन्सी डिसऑर्डर आहे. तर हा मोस्टली 2 ते 3 इयर्सच्या मध्ये जे चिल्ड्रन्स राहतात त्यांना होतो, की जे की प्रोटीन त्यांच्या बॉडीमध्ये प्रोटीन लेवल जे आहे ते कमी राहतं. तर याचे सिम्पटम्स आहे स्टंटेड ग्रोथ, की यांची वाढ कमी राहतं. त्याच्यानंतर पुअर ब्रेन डेव्हलपमेंट, म्हणजे यांचा मेंदू थोडा कमजोर राहतो. त्यानंतर यांचं पोट थोडंसं बाहेर निघालेलं राहतं. त्याच्यानंतर अनेमिक राहतात. त्याच्यानंतर फेशियल फीचर्स थोडे डिफरंट राहतात. तर हे काही यांचे डिसऑर्डर्सचे सिम्पटम्स आहेत. सेकंड डिसऑर्डर जो आहे तो आपण डिस्कस करणार आहोत, तो आहे मरासमस. हा पण एक प्रोलॉंग प्रोटीन डिसीज आहे, जो अराउंड 1 इयर पर्यंतच्या चिल्ड्रन्सला होतो किंवा कमी एजच्या चिल्ड्रन्सला होतो. तो यांचे सिम्पटम्स असे की यांना स्पायसी खाणं, त्याच्यानंतर याचे सिम्पटम्स असे आहेत की यांना ओव्हर इटिंग म्हणजे खूप भूक लागतं, स्पायसी खाणं आवडतं, एन्झायटी वाढतं. एन्झायटी म्हणजे घाबरणं ज्याला म्हणतो त्याला एन्झायटी म्हणतो. त्याच्यानंतर ऍसिडिटी, पोटाचे विकार वगैरे यांना काही असे सिम्पटम्स आहेत जे मरासमस मध्ये दिसतात. नंतर थर्ड आहे डायरिया. तर डायरिया हा काही नसून एक डायरिया हा असा डिसीज आहे की ज्यामध्ये वॉटरी स्टूल पास होतं. जर मोर दॅन दिवसातून जर दिवसातून 2 ते 3 वेळेस जास्त जर आपल्याला वॉटरी स्टूल पास होत असेल तर या कंडिशनला डायरिया असं म्हणतात. यामध्ये बॉडी डिहायड्रेशन होतं, बॉडी एक कम्प्लिटली डिहायड्रेट होते. त्यानंतर मेजर सिम्पटम्स असे पाहायला भेटतात की स्टूलमध्ये ब्लड दिसेल. त्याच्यानंतर वॉमिटिंग, नॉशिया, स्टमक ब्लॉटिंग वगैरे हे असे याचे काही डिसऑर्डर्सचे सिम्पटम्स आहेत. त्यानंतर फोर्थ आहे जॉन्डिस. तर जॉन्डिस हा असा डिसीज आहे ज्यामध्ये तुम्हाला येलोइश डोळे किंवा बिलिरुबिन लेवल, मेटाबॉलिझम हे थोडं डिसबॅलन्स होईल. तर या डिसीजचं मेन हेच सिम्पटम्स आहेत. त्यानंतर आपण बघूया वॉमिटिंग. तर वॉमिटिंग हे इंडायजेशन ऑफ फूड मुळे होऊ शकतं किंवा पेरिस्टाल्टिक मुवमेंट जे राहतं गॅस्ट्रिक वॉलचं, त्यामुळे आपल्याला वॉमिटिंग होऊ शकते. त्यानंतर तर हे आपण काही डिसीजेस किंवा काही डिसऑर्डर जे डायजेस्टिव्ह सिस्टम रिलेटेड आहे ते आपण बघितले आहे. तर आता आपण बघूया काही एमसीक्यू. तर फर्स्ट एमसीक्यू आहे आपला, माउथ इज ऑल्सो कॉल्ड ॲज. तर माउथला आपण ओरल कॅव्हिटी किंवा बकल कॅव्हिटी असेही म्हणतो. तर याचं उत्तर आहे माउथ इज ऑल्सो कॉल्ड ॲज ओरल कॅव्हिटी और बकल कॅव्हिटी, म्हणजे बोथ ए अँड बी. सेकंड क्वेश्चन आहे आपला, स्टमक इज लोकेटेड इन. तर स्टमक जे आहे ते ॲब्डोमिनल कॅव्हिटी मध्ये लोकेटेड राहतं. म्हणजे या क्वेश्चन मध्येच याचं आन्सर दिलंय असे म्हटलं तर चालते, कारण स्टमकलाच आपण ॲब्डोमेन म्हणतो. त्याच्यानंतर थर्ड आहे लिव्हर इज. तर लिव्हरचा यामध्ये कलर विचारला आहे. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की लिव्हर हा मोस्टली रेडिश ब्राऊन कलरचा असतो. तर यामध्ये दोन्ही ऑप्शन दिले आहेत, तर मग याच्यामध्ये असं ऑप्शन येईल बोथ ए अँड बी. त्याच्यानंतर फोर्थ आहे की लार्जेस्ट ग्लँड ऑफ बॉडी. तर लार्जेस्ट ग्लँड जो आहे तो आहे लिव्हर. तर नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग पार्ट नॉट बिलॉंग टू डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर आता यामधला कोणता असा पार्ट आहे जो डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये नाहीये. तर यामधले सगळेच पार्ट डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये आहे, म्हणून याचा आन्सर आहे नॉन ऑफ दी अबोव. तर नेक्स्ट एमसीक्यू आहे आपला, विच एन्झाइम इज हेल्पफुल इन डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड प्रोव्हाइडेड एफसीएल. तर मग आता याचा आन्सर आहे पेप्सिन. तर आपण आता रिलेटेड एमसीक्यूज पण बघितलाय. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी खाली बेल आयकॉन प्रेस करा.